नमस्कार मित्रांनो, निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रो, आज मी आलेलो आहो नागपूर येथे आणि या शहराच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये एक असं प्राचीन स्थळ आहे जे किमान 600 वर्ष जुनं हे स्थळ आहे। आणि हा प्राचीन वारसा मित्रो आजच्या घडीला शेवटचे श्वास घेत आहे, कारण की या स्थळाकडे भारतीय पुरातत्व विभागाने फारसे लक्ष न दिल्यामुळे आज ते जीर्णावस्थेत भग्नावस्थेत झालेलं आहे आणि तेथील काही भाग तर अक्षरशः कोसळून पडत आहे। अशा स्थळाबद्दल आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। फारच सुंदर नक्षीकाम केलेलं स्थळ आहे। तर मित्रो, या सुंदर वास्तुकलेचे सुंदर दृश्य बघण्याकरिता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे स्थळ कुठे आहे, कोणत्या लोकेशनला आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच मित्रमंडळीसोबत ही माहिती शेअर करा। तसेच माझ्या निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहावी याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रो, व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी अमोल शेलवटकर मा सर्व व्ह्यूअर्स आणि पर्यटक मित्रमंडळीचे स्वागत करीत आहे। तर अपरिचित जे दुर्लक्षित असं स्थळ आहे त्या स्थळाला मी एक्सप्लोर करीत आहे। माझ्या पाठीमागील जो तुम्हाला बोट दिसत आहे तर ही भारतीय पुरातत्व खात्याच्या आणि संरक्षित असा हा प्राचीन वारसा आहे। आणि मित्रो, हा नागपूर या परिसरामध्ये अनेक प्राचीन बौद्ध स्थळांचा शोध लागलेला आहे। तसंच हे प्राचीन स्थळ आहे। तर या बोर्डवरती हे कोणत्या कालीन आहे याबद्दल उल्लेख केला नाही। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओतून मी संपूर्ण या प्राचीन स्थळाचे मी दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहे। तर चला मित्रो, आपण बघूया या सुंदर अशा प्राचीन स्थळाचे दृश्य। तर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमधून ते दृश्य दाखवणार आहोत। आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या सध्या अंडरटेकिंगमध्ये आहे आणि तुम्हाला जे वॉल कंपाऊंड दिसत आहे या वॉल कंपाऊंडमध्ये हे संरक्षित आहे। या बाजूला जो तुम्हाला दृश्य दिसत आहे नाल्यावरील ब्रिज आहे, त्याच्या बाजूलाच इथे दहनघाट आहे। त्या दहनघाटच्या या मुख्य रस्त्यावरच या लेआउटच्या अगदी बाजूला प्रवेशद्वाराजवळ हे स्थळ आहे। हा प्राचीन स्थळ आहे मित्रो। तर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू बघा। मित्रो, इथे एक प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारातूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। भोवती इथे खूप गवतसुद्धा वाढलेलं आहे आणि या परिसरामध्ये माझी प्रथमच वेळ आहे की मी त्या स्थळाबद्दल आजूबाजूच्या गावातून खूप माहिती अशी ऐकली होती की इथे खूप मोठं प्राचीन स्थळ आहे। आता हे नेमकं कोणत्या कालीन आहे, सातवाहनकालीन आहे की अजून कोणत्या इतर शासकाच्या कालीन बांधण्यात आले होते याच्याबद्दल तेवढी माहिती फारशी उपलब्ध नाही। परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी या स्थळाबद्दल विस्तार अशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर चला मित्रो, आपण त्या स्थळाकडे सुद्धा जाऊया। समोरील दृश्यात तुम्हाला दिसत आहे की इथे दगडांनी बांधलेली अशी भिंती आहेत आणि हा येथून जाण्याचा एक प्रवेशद्वार दिसत आहे। तर आतमध्ये आपण जाणार आहोत। तत्पुरती थोडी आजूबाजूला या प्राचीन स्थळामध्ये खूप वर्षापासून इथे कोणी फारसे लोक येत नाही, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून थोडे सावधगिरी बाळगत मी आतमध्ये प्रवेश करणार आहोत। या भिंतीवरील भागामध्ये बरेचसे झुडपं असे वाढलेले आहेत। आजूबाजूला गवतसुद्धा खूप आहे आणि बऱ्याचशा भिंती ह्या कोसळलेल्या अवस्थेत सुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल। तर हा फार छोटासा जरी परिसर आपल्याला दिसत असेल, परंतु जर भारतीय पुरातत्व खात्याने जर या भागामध्ये उत्खनन केलं तर बरेचसे या जमिनीच्या आतमध्ये जे गडलेले पार्ट्स आहेत, पुरातत्वीय अवशेष या जमिनीच्या आतमध्ये सुद्धा राहू शकतात। तर हे आपल्याला उत्खननानंतरच याची पूर्णतः माहिती मिळू शकते। बाजूला इथून प्रवेशद्वार आहे। तर या प्रवेशद्वारातून मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे। इथे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने आतमध्ये जायचं आहे आणि ह्या प्राचीन वास्तूचं किती दुरावस्था सध्याच्या परिस्थितीत आहे
येथील दृश्यातून तुम्हाला दिसत आहे की इथे भरपूर कचरा आहे. हे बघा, इथे फार सुंदर अशी कमान वगैरे अशी बनलेली आहे आणि या आकारामध्ये इथे कधी काळी इथे मूर्तीसुद्धा असू शकते. मित्रो, मला फार आनंद होत आहे की मी या स्थळापर्यंत येऊन पोचलेला. गुगल मॅपमध्ये सुद्धा मी फार शोधण्याचा प्रयत्न केला स्थळाला, पण फारचं लोकेशन दाखवत नव्हतं. परंतु अवतीभोवतीच्या गावामध्ये मी थोडीशी विचारणा केल्यानंतर मला या स्थळाबद्दल लोकांनी थोडी सांगितली माहिती आणि त्यानंतर इथपर्यंत मी येऊन पोचलेलो. तर मित्रो, या स्थळापर्यंत आपण विजिट कराल तर यायला फारसं अडचण नाही आहे. इथे जवळच एक मुख्य रस्ता आहे, म्हणजे हायवे आहे आणि त्याच्या ब्रिजच्या खालून तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे. तर मित्रो, हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रो, कारण की येथील दृश्य तुम्हाला फारच आवडेल. ज्यांना इतिहासात रुची आहे, ज्यांना प्राचीन स्थळांबद्दल रुची आहे, अशा अभ्यासक मित्रांकरता, पर्यटक मित्रांकरता हे फार सुंदर असं स्थळ आहे. आणि ज्यांना या विषयामध्ये रुची असून अभ्यासाची ज्यांना आवड आहे, ज्यांना हा इतिहास जाणून घेण्याची आवड आहे, अशा लोकांसाठी, अशा पर्यटक मित्रमंडळासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता आपण कंटिन्यू बघा. तर बघा मित्रांनो, हे दगडांची इथं बांधलेली जी कमान आहे ती आता थोड्याशा भग्नावस्थेत गेलेली आहे. काही पार्ट्स, काही दगडं इथून खचलेले आहेत. आणि यानंतर इकडे या बाजूला तुम्ही बघत आहात की इथे दगडाची एक कमान आहे आणि इथे एक खांब आहे. त्या खांबावर कशा प्रकारे दगडं अजूनही थोड्या टिकलेल्या अवस्थेत आहे. बघा, पण ही केव्हाही पडू शकते अशा अवस्थेत आहे. तर मी थोडं याच्या आतमधून प्रवेश करणार आहोत, पण सावधगिरीने प्रवेश करणार आहोत. आणि मित्रो, इथे येताना थोडी सावधगिरी बाळगावी, कारण की हे फार खंडित अवस्थेत आहे आणि इतकं दुर्लक्षित, एवढं सुंदर आणि एवढं प्राचीन स्थळ असेल असं मला मनातही वाटलं नव्हतं. परंतु या स्थळावर आज व्हिजिट करताना मला खूप आनंद होत आहे. आणि तुम्हीसुद्धा या व्हिडिओतील माहिती इतर पर्यटक मित्रमंडळी आणि इतर मित्रांपर्यंत आपण शेअर करावी, जेणेकरून या स्थळाला ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून यायला मदत होईल आणि या स्थळाबद्दल माहिती जाणून घेण्याचा त्यांना संधी उपलब्ध होईल. तर मित्रो, चला आपण पुढे हे दृश्य बघूया. तर बघा, भिंतीमध्ये काही कोपरे असे बनलेले आहेत ज्यामध्ये मूर्ती असेल आणि इथे संपूर्ण हे भिंत अशा अवस्थेत आहे. आणि इथे बघा, ही एक प्रकारची बावडी वाटते ज्यामध्ये खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. तर तुम्हाला येथील खालील भागात जे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ते सुद्धा मी दाखवत आहे. या प्राचीन स्थळावर भरपूर त्या काळी मूर्ती असेल आणि एवढं प्राचीन, नागपूरच्या अगदी जवळ असलेलं हे आणि बेसापासून तर हे फक्त कमीत कमी किमान 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे एवढं सुंदर स्थळ असेल असं कुणालाही मनात येत नसेल. परंतु एवढं प्राचीन हे स्थळ किती सुंदर आहे आणि या एवढ्या प्राचीन स्थळाकडे भारतीय पुरातत्व खात्याने किती दुर्लक्षित केलेलं आहे याबद्दलही तो आपल्याला मनात खंत निर्माण होते. बघा मित्र, गोल आकारामध्ये विहिरीसारखा हा आकार दिसतो, परंतु मला ही विहीर न वाटता याच्यावरील जो भाग काही पडलेला आहे हे बघा, त्यामुळे हा एक घुमटचा आकार वरती असू शकतो याचा अंदाज येथील बांधकामावरून लक्षात येते. तर इथे एक मूर्ती आहे मित्र, बघा, पण ही आता सध्या भग्नावस्थेत झालेली आहे, याची कुचूक झालेली आहे. आणि या भागाला तुम्हाला हे बघा किती भाग असे कोलमडलेले आहे, अक्षरशः कोलमडून या प्राचीन स्थळाचे भाग कसे कोलमडलेले आहे या अवस्थेतील हे दृश्य मी दाखवत आहोत. आणि बघा, हे सध्या रिकामे आहेत, या जागा रिकामे आहेत, इथे मूर्ती असू शकतात. इथून झाडसुद्धा वाढलेलं आहे. आणि हे बघा, मला दाखवत आहो की ते हा पूर्ण या भागामध्ये पाणी भरलेलं आहे. आणि ही कमान बघा मित्रो, आणि या कमानीवर सुद्धा किती सुंदर रित्या इथे मूर्त्या कोरलेल्या आहेत. या पाण्याच्या खालील भागात सुद्धा स्थापत्याचे अवशेष इथे असू शकतात, परंतु हे खूप डार्क ग्रीन पाणी आहे त्यामुळे इथे काही दिसून पडत नाही. बघा, झाड कसे याच्यावर सुद्धा वाढलेलं आहे पूर्णपणे. आणि हा भाग बघा मित्र, इथून आतमध्ये मी प्रवेश करणार आहोत. आणि बघा, याचा वरील भाग, छत बघा मित्रो, कशा प्रकारचे स्थापत्य केलेले आहे आणि एवढा अजूनही बांधकाम मजबूत आहे, दगडी बांधकाम आहे मित्रांनो. आणि इथून सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे, हे बघा
फार सुंदर आहे. जरी मला कमी क्षेत्रफळात जरी हे बांधकाम दिसत असेल, परंतु याच्या अवतीभोवती जर उत्खनन केलं तर येथील काही पार्ट्स या प्राचीन स्थापत्यकलेचे आपल्याला उत्खनात मिळू शकतात. तर इथे तुम्हाला काही पायऱ्या दिसत आहे मित्रो. या पायऱ्यानेच आतमध्ये इथे समोर प्रवेश करता येत असू शकते. हा पाण्याखाली गेल्यामुळे हा भाग याची काही पूर्वकल्पना येत नाही की नेमके खालील भागात काय असेल याची पूर्वकल्पना नाही. हे बघा, यावर फ्लावरसारखे आकार काढलेले आहेत आणि ह्या वरील भागात बघा किती सुंदर आकार काढलेला आहे. अशा प्रकारचं बांधकाम स्थापत्याचं आहे आणि इथून फार सुंदर असं दृश्य दिसत आहे. तर मित्रो, येथील गावकऱ्याच्या मतानुसार हे एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे, कारण की इथे काही मूर्त्या सापडल्या असा त्यांचा दावा आहे. मी आजूबाजूच्या गावातील लोकांचा संपर्क साधून या स्थळाबद्दल थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गावकऱ्यांनी हे स्थळ बौद्धकालीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु भारतीय पुरातत्व खात्याने येथील परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा फलक न लावल्यामुळे हा परिसर नेमका कोणत्या काळातील आहे, कोणत्या शासकाच्या काळादरम्यान याचं बांधकाम झालं आहे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. आपण गुगल सर्चसुद्धा केलं तरी त्यामध्ये सुद्धा ही माहिती अवेलेबल नाही. सध्या तरी या इतिहासावर पडदाच आहे. परंतु प्रत्येक पर्यटक मित्रमंडळी आणि ज्यांना इतिहासामध्ये रुची आहे अशा अभ्यासक मित्रमंडळींनी या स्थळाबद्दल पुरातत्व विभागाने माहिती जाहीर करावी, याबद्दल आपण पाठपुरावा करावा व मागणी करावी. या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी तुम्हा सर्वांना मित्रमंडळींना विनंती करतो. तर मित्रो, हे स्थळ संपूर्ण प्राचीन आणि दुर्लक्षित आहे. तर ही माहिती आपण प्रत्येक मित्रमंडळीपर्यंत, पर्यटक मित्रमंडळीपर्यंत पोहोचवावी याकरता हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा. तसाच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, या व्हिडिओतील माहिती कशी वाटली याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की या व्हिडिओला प्रतिसाद द्या. आणि हा व्हिडिओ आवडलास लाईक. तर ज्या निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती जे नवीन व्हिडिओज अपलोड होतात त्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहावी याकरता या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करा. तर चला मित्रो, आता मी तुमची रजा घेतो आणि यापुढीलही अशी प्राचीन आणि महाराष्ट्रातील अशा प्राचीन स्थळाबद्दल मी तुम्हाला माहिती देत राहणार आहे. तर कंटिन्यू या चॅनलशी आपण जुळून राहा. तर चला मित्रो, मी आपली आता रजा घेतो. बाय बाय, सी यू अगेन.